चारचाकी वाहनांची ऑटोला जोरदार धडक, चिचपूर येथील 5 मुली गंभीर जखमी. शोभामाता मंदिराजवळ अपघात, संतप्त नागरिकांचा चक्का जाम. दोषींवर कारवाईची मागणी. दामणगाव रेल्वे तालुक्यातील चिचपूर येथील 5 मुली सालबर्डी येथे दर्शनासाठी प्रवासी ऑटोने जात असताना पिंपळखुटा अंजन सिंगी मार्गावर शोभामाता मंदिराजवळ चारचाकी वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ऑटोमधील 5ही मुली गंभीर जखमी झाल्या असून मिळालेल्या माहितीनुसार चिचपूर येथील 5 मुली सालबर्डी येथे दर्शनासाठी ऑटोने निघाल्या होत्या. दरम्यान पिंपळखुटा अंजनसिंगी मार्गावरील शोभामाता मंदिराजवळ समोरून आलेल्या चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की ऑटो रस्त्याच्या कडेला उतरला तर चारचाकी वाहनाची दिशा बदलली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने 112 वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी 5ही मुलींना तातडीने उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन येथे हलवण्यात आले. दरम्यान अपघाताच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी शोभामाता मंदिराजवळ चक्काजाम आंदोलन करून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. या अपघाताचा पुढील तपास मंगळूर दस्तगीर पोलीस करत आहेत. नेमका अपघात कोणाच्या कारणामुळे झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे.